बघितलं तर गणपती बाप्पाचा आनंदाचं वातावरण आनंदाचं आहे आणि खुश आहे. आपण जर बघितलं तर सुंदर पावसाळ्यात रंगारी गणपती हा पारंपरिक आहे. आणि आता आपल्या सोबत आहे पुण्याची बालम. आपण नक्कीच जास्त काय सांगाल? पुण्याची एक आनंदाचं वातावरण आहे. नेहमीप्रमाणे आपण जर बघितलं तर रथामधून ही मिरवणूक दरवर्षी निघतो. काय सांगाल या गणपती उत्सवाविषयी? मी एवढं सांगेन की दरवर्षी वर्षभर आम्ही सर्वजण ह्या दिवसाच्या आतुरतेने वाट बघतो. ही क्षण आली आहे. आमचा लाडक्या बाप्पाचा पारंपरिक रथात विराजमान होऊन मिरवणुकीची सुरुवात झाली आणि गणेश उत्सवाची सुरुवात आजपासून झाली. हे 10 दिवस धार्मिकता, परंपरा आणि पावित्र्य जपून हा गणेश उत्सव दरवर्षीप्रमाणे नेहमीच्या वर्षाला आम्ही साजरा करतो. म्हणजे साजरा करतो. किती ढोल ताशाचे पथक आपण आता 7 ढोल ताशे पथक आहेत आणि देशात मुख्य आकर्षण म्हणजे हे माझे मित्र सगळे मराठी कलाकार आहेत. हे कलावंत पण दरवर्षीप्रमाणे या वर्षी गणेश उत्सवाची म्हणजे सुरुवातच आमच्या लाडक्या बाप्पाच्या चरणी सेवा वादन करून सेवा करून ती सुरुवात असते. थोड्याच वेळात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. कोणाच्या हस्ते आपण करणार? 12:30 वाजता बरोबर आध्यात्मिक व्यक्ती जे आहेत जया किशोरीजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेची स्थापना. नक्कीच आपण बघितलं की जया किशोरीजी यांच्या हस्ते आज ही गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि जर आपण बघितलं तर पारंपरिक रथ आहे. या पारंपरिक रथातून ही मिरवणूक दरवर्षी निघत असते. माझं पहिलेच लक्ष आहे. आम्हाला खूप आनंद वाटतोय. काहीतरी वेगळं माझं व्हायला मिळतं. माझं लग्न मी पुण्यात आलेली हा पहिलं वर्ष. त्यामुळे मला ही सगळं नवीन असं आहे. खूप आनंद होतो. नक्कीच आपण जर बघितलं तर काही मान्यवर मंडळी आता आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतोय. काय सांगाल? आज गणपती बाप्पा येतोय. आपण सर्वजण आहात. काय सांगाल? आज गणपती बाप्पाची एवढे भव्य मिरवणूक आपण काढतो. पारंपरिक रथ आहे आणि याच्यामध्ये ही मिरवणूक. आज एवढा आनंद आम्हाला कधीच होत नाही जो आनंद बाप्पाच्या आगमनाने झालेला आहे. त्या आगमनामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साह पसरलेला आहे. आपण सर्वच जण यामध्ये सहभागी आहात. कसं वाटतंय एकंदरीत? खूप चांगलं वाटतंय कारण भारतातला सर्वात पहिला सार्वजनिक गणपती आहे हा. त्यामुळे खूप आनंद वाटतोय. आणि जर पाठीमागे जर आपण बघितलं तर गणपतीची ही सुंदर आणि सुबक अशी मूर्त आहे. आणि जर सुंदरच्या भविष्यात गणपतीची ही जर मूर्त आपण जर बघितली अतिशय सुबक अशी ही मूर्त आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल? आज आपण सर्वजण या मिरवणुकीत सहभागी आहात आणि पारंपरिक मिरवणूक आहे. खूप छान वाटतंय. आनंद होतोय. हिंदुस्थानातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती आहे हा आणि 133 वर्ष साजरा करतोय आणि खूप आनंद होतोय. हा पारंपरिक रथ आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आपण सजवलाय. हा पहिला मिरवणुकीचा जो रथ आहे तोच आज नाबूद आहे आणि तोच हा दरवर्षी मिरवणुकीमध्ये पहिल्या दिवशी वापरण्यात येतो. नक्की जर बघितलं तर हा हिंदुस्थानातील पहिला श्रीमंत भाऊसाहेब गणपती असतो. आणि ही जी मिरवणूक जर आपण बघितली तर ही पारंपरिक रथातून ही मिरवणूक निघत असते. आणि सर्वजण भाविक भक्तांना बघितलं सर्वजण तयार होऊन या भक्ताच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले